राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय आमचे नेते अजितदादा पवार यांच्या निवासस्थानी परवाच्या दिवशी आदरणीय प्रांताध्यक्ष तडकरे साहेब, सरचिटणीस गर्जे साहेब, त्याचबरोबर समन्वयक यशवंत माने, प्रवक्ते उमेश पाटील साहेब, त्याचबरोबर दत्तामा भरणे आणि सोलापूर शहरातील आमचे प्रदेश उपाध्यक्ष किसनभाऊ जाधव, आमचे कार्याध्यक्ष गुरुदेव भागवान, त्याचबरोबर माझे आमदार रविकांत पाटील साहेब, आनंद चंदरशिवे अशा प्रमुख लोकांची बैठक देवगिरी बंगल्यात झाली. त्या बैठकीमध्ये सोलापूर शहराच्या कार्यकारिणीला आम्हा सर्वांच्या वतीने एक मताने सर्वांना मान्यता मिळाली. त्यामध्ये जवळपास 144 पदाधिकाऱ्यांना शहर कार्यकारिणीमध्ये समावेश करण्यात आलेला आहे. त्या संदर्भातली आत्ताची जी प्रेस कॉन्फरन्स झाली त्यामध्ये सविस्तर मी आपणा सर्वांना त्याचं पत्र दिलेलं आहे. त्या सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांची त्यांना पत्र प्रदान करण्याचं नियोजन येत्या शनिवारी आमचे समन्वयक यशवंत माने यांच्या उपस्थितीत आम्ही करणार आहोत. लोकसभेच्या अनुषंगाने कशी तयारी काय कार्यक्रम राबवले जातात? निश्चितच आज या कार्यकारिणी जाहीर झाल्यानंतर 2-3 दिवसामध्ये ते नियुक्तीपत्र होईल आणि त्याच्यानंतर सर्व प्रभाग यंत्रणा आणि सर्व बूथ कमिट्या या 15 दिवसात पूर्ण केल्या जातील आणि लोकसभेला निश्चितच ह्या सगळ्या गोष्टीचा फायदा होईल. महायुतीने जो निर्णय घेतलेला आहे त्यानुसार त्याने ते वरिष्ठ पातळीवर त्याचा निर्णय होतो. त्यामध्ये आम्ही काही बोलू शकत नाही. Like, subscribe, click on the bell.